राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरनं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आणखी एक वक्तव्य केलेलं आहे। मराठी माणसांपुढे निवडणुका हा फार लहान विषय आहे, निवडणुकांपुरता विषय मर्यादित ठेवणं चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट टाकलेली नाही। उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद महाराष्ट्राच्या हितासाठी आहे असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलंय। तसंच वाद घालणं महाराष्ट्र द्रोह्यांच्या पथ्यावर पडेल, जो निर्णय घ्यायचा तो दोन्ही भावांना घ्यायचा आहे असंही राऊतांचं म्हणणं आहे। मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी जेव्हा ते म्हणतात की सगळ्या पक्षांनी मराठी या विषयासाठी एकत्र आलं पाहिजे, महाराष्ट्र या विषयासाठी एकत्र आलं पाहिजे, तेव्हा तो काही विषय फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नाहीये। मग फक्त निवडणुकीपुरता विषय मर्यादित ठेवणं म्हणजे वैचारिक दरिद्रता आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। हिंदी भाषेची सक्ती केली जाते आहे। आज महाराष्ट्रातले काही उद्योग हे बाहेरच्या राज्यात चालले आहेत, परप्रांतीयांचे लोंढे इकडे वाढत आहेत, हिंदी भाषिकांची दादागिरी चालू आहे। हे असे अनेक विषय आहेत। पहिले ह्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे। या मुद्द्यांवर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे। या मुद्द्यांचा विरोध केला गेला पाहिजे। या मुद्द्यांवर चर्चा केली गेली पाहिजे। मला असं वाटतं निवडणूक हा फार छोटा विषय हो। महाराष्ट्र आणि मराठी माणसापुढे, त्याच्या हितापुढे निवडणुका हा काही विषय नाहीये। राज ठाकरे यांनी एक विषय मांडला, तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा। काही क्षणात माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला, तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी होता। आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या कुठे? नाही आल्या। जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत, भाऊ आहेत, ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर त्यांची सहमती होते, तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही। या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे, एक लक्षात घ्या। याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडंसं राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।